महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खूप मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय। पुढच्या 1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावरती घडतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्या नेमकं काय घडणार आहे त्याची उत्सुकता तर महाराष्ट्राच्या जनतेला लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या सगळ्याच्या अनुषंगाने बोलण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। ताई, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। खूप चर्चा आहे, 1.5 महिन्याची खरं तर खूप चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळतं। नाही, मी तुम्हाला खरं 1.5 महिन्यात काय होणार आहे हे सांगू शकले असते जर मी बागेश्वर बाबाच्या आश्रमात जाणारी असते तर, पण माझा आणि काही बागेश्वर बाबांचाही संपर्क नाही आणि ज्योतिष्यावर काही माझा फार विश्वास नाही, त्यामुळे 1.5 महिन्यानंतर काय होणार आहे हे मला आत्ता नाही नक्की सांगता येणार। राज्यातील एक मोठा नेता केंद्रात येणार आहे, महाराष्ट्रातल्या एका वेगळ्या नेत्याकडे वेगळी जबाबदारी मिळणार आहे, या सगळ्या चर्चा सुरू। बघा, आता जर सगळंच तुमच्याकडे आहे आणि TV9 जर एवढं सांगत आहे की राज्यातल्या एका बड्या मंत्र्याला अर्थ खातं मिळणार आहे किंवा राज्यातला एखादा नेता इकडे जाणार आहे, तर मला वाटते की मगाशी मी केलेल्या ट्विटला काहीतरी अर्थ आहे। म्हणजे बावनकुळे जे ढोंग करत आहेत की देवेंद्र फडणवीस हे माझे एकमात्र नेते आहेत, तर तसं नाही आहे। उलट देवेंद्र फडणवीसांना म्हणजे वजीर राजाला चेक देण्याच्या तयारीत आहे का? पण प्रश्न असा उरतो की बावनकुळे वजीर तरी आहे का? असो, जाऊ दे। ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या ज्यावेळेस संजय राऊतांनी दावा केला होता की किंवा आदित्य ठाकरे हे म्हणाले की देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जाणार आहेत, त्यानंतर बावनकुळे सांगायला लागले की 34 पर्यंत देवेंद्र फडणवीस इथंच राहणार आहेत, त्यांची गरज राज्याला 34 पर्यंत आहे। नाही, हे ढोंग आहे, बावनकुळेंचं हे ढोंग आहे। मुळात बावनकुळेंची अवस्था त्या एका जाहिरातीसारखी आहे, मन में लड्डू फूटा, तो लड्डू फूट रहे है बावनकुळे के मन में, बहुत लड्डू फूट रहे हैं की कधी एकदा ती खुर्ची रिकामी होते आणि कधी एकदा मी त्या जागेवर क्लेम करतोय। पण याच्यातनं अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की बावनकुळे ज्या अर्थी म्हणतात की 34 पर्यंत फडणवीस महाराष्ट्रातच राहणार, याचा अर्थ फडणवीसांनी कधीही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ नये अशी मनीषा बाळगणारा जो अँटी देवेंद्र गट आहे, त्या अँटी देवेंद्र गटातले बावनकुळे आहेत, हे यातनं अधोरेखित होतं, हे जरा समजून घ्या। मन में लड्डू फुटा असं तुम्ही म्हणताय, म्हणजे जर खुर्ची खाली झाली तर बावनकुळेंचा दावा असेल त्या खुर्चीवर, असा बावनकुळेंचा भ्रम आहे। म्हणजे असं असतं ना की कुणाच्या तरी घरात श्राद्ध हो आणि मला 2-4 शीतं खायला मिळो, असा विचार करणारे काही टपलेले लोक असतात। बावनकुळे त्याच्यापैकी एक आहेत, तर ते बावनकुळेंना ती खुर्ची मिळेल हा बावनकुळेंचा भ्रम आहे। मुळात भाजपाचा आत्तापर्यंत जर एकूण पोर्टफोलिओ बघितला, आता मागच्या विशेषतः या 3 वर्षांमधला, तर भाजपाने ज्यांच्यावर प्रचंड टोकाचे आरोप केलेले आहेत, नेमकं त्यांनाच ते अंगाखांद्यावर खेळवत आहेत आणि त्यांनाच अत्यंत प्रेमाने भरवत आहेत। मग ते सुवेंद्र अधिकारीचं उदाहरण असेल किंवा असंही असू शकतं, महाराष्ट्रात एखादा नेता तयार केला जातोय जो देवेंद्रजींनाही शह देऊ शकेल आणि कदाचित मुख्यमंत्रीपदाचा बदल होऊ शकेल। त्या खुर्चीवर तर एकनाथ शिंदेचा दावा आहे अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। शिंदेमध्ये आणि अमित शहांमध्ये अनबन आहे असं मी कुठे म्हटलं? बघा, जरी राज्यातल्या भाजपासोबत एकनाथ शिंदे यांची युती असली तरीसुद्धा एकनाथ शिंदे राज्यातल्या नेत्यांना गिनतात का? राज्यातल्या भाजपाला गिनतात का? देवेंद्र फडणवीसांना ते गिनतात का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे। म्हणजे हे TV9वर मी बोलते आहे याची मला कल्पना आहे आणि हे स्टेटमेंट मी अत्यंत जबाबदारीनं करते आहे की एकनाथ शिंदे ज्या राज्यातल्या भाजपासोबत आहेत त्या राज्यातल्या भाजपाला ते गिनत नाहीत। शिंकलं तरी ते दिल्लीत येतात, कारण त्यांची बोलणी ती शहांच्या सोबत होते। शिंदेंना त्यांच्या इक्वल म्हणजे नेत्यांमध्ये जे एक इक्वल असते ना, जे फडणवीस नेहमी अशा अहंकाराने सांगतात माझ्या पातळीच्या लोकांनीच माझ्याशी बोलावे, मी चर्चेला तयार आहे, तर हे दुसऱ्यांना सांगणारे म्हणजे कर्म किती असतं बघा, किती वाईट असतं की कर्म कसं फिरून येतं। जे फडणवीस अहंकाराने दुसऱ्यांना सांगतात की माझ्या पातळीच्या नेत्याने माझ्याशी चर्चा करावी, शिंदे फडणवीसांशी चर्चाच करत नाही। शिंदे फडणवीसांच्या वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीत चर्चा करतात, याचा अर्थ शिंदे बोलून दाखवत नाहीत, पण शिंदे हे दाखवून देत आहेत फडणवीसांना की तुम्ही माझ्या पातळीचे नाही आहात, माझ्या पातळीचे वरचे, तुमच्यावरचे जे तुम्हाला कंट्रोल करू शकतात। त्यामुळे मी जे म्हटलं की ज्यांच्यावर तुटून पडलेले लोक आहेत भाजपा,
त्या सगळ्यांना आता अंगाखांद्यावर खेळवण्याचा सध्या काळ आहे. त्यामुळे भाजपशी एकनिष्ठ असण्याचं ढोंग करणारे बावनकुळे यांना ती खुर्ची मिळेल असं जे बावनकुळेंना वाटतंय ते तसं न होता ती खुर्ची शिंदेंकडेही सरकू शकते. काय हरकत आहे? तुम्ही जे म्हणताय चर्चाच करत नाही ते त्यांच्याशी, म्हणजे शिंदे चर्चा करत नाही, पण कॅबिनेटमध्ये एकाच येत नाही ते दोघंही. म्हणून काय झालं, ते कॅबिनेटमध्ये जरी एकत्रित असले तरी त्यांना असं वाटतं की मी भाजपला म्हणजे त्याच्याही पेक्षा मुख्यमंत्री फडणवीस आहेत, गृह खातं फडणवीसांकडे आहे, असं जरी असलं तरी महाराष्ट्रातल्या कुठल्याही गोष्टीवर बोलायचं असेल तर ते फडणवीसांशी बोलत नाहीत, ते फडणवीसांना मोजत नाहीत, ते डायरेक्ट दिल्लीशी बोलतात. आणि आम्हाला आश्चर्य वाटतं की साला देवेंद्र फडणवीस इथे याला त्याला सांगत राहतात की माझ्या पातळीच्या लोकांनी बोलावे. अहो काय म्हणजे काय फडणवीस साहेबांची आता पातळी आम्ही ठरवायची? जर शिंदे साहेब तुम्हाला बोलत नाहीत, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना पातळीचा समजत नाहीत, हे वाईट आहे ना, हे खूपच वाईट आहे. दुसरी एक चर्चेची अर्थ खात्याची चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळतंय. अर्थ खातं एकनाथ शिंदे यांचा पक्ष राष्ट्रवादीकडे द्यायला तयार नाहीये. एकनाथ शिंदेची इच्छा आहे ती राष्ट्रवादीकडे दिलं जाऊ नये, अशा पद्धतीची त्यांची भूमिका. म्हणजे त्यांना अर्थ खातं भाजपकडे चालते पण राष्ट्रवादीकडे जाऊ नये, आणि राष्ट्रवादी मात्र अर्थ खात्यावरती अडून बसल्याचं बघायला मिळतं. बघा, मी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन याचं उत्तर द्यायला मला जास्त आवडेल. ते असं की पक्ष कुठलाही असो, परंतु एकतर आत्ता महायुतीमध्ये ज्या सत्ता वाटप आहे त्या सत्ता वाटपामध्ये अर्थ खातं हे राष्ट्रवादीच्या वाट्याला होतं आणि दादा ते खातं सांभाळत होते आणि दादांनी अतिशय उत्तम ते खातं सांभाळलेलं आहे. दादाच्या नंतर सध्या महाराष्ट्रात अर्थ खातं सांभाळण्याची योग्यता जर कोणाकडे असेल तर ती निश्चितपणे जेपींकडे आहे. अर्थातच त्यांचा पोर्टफोलिओ, त्यांचं पॉलिटिकल स्ट्रेचर जर बघितलं तर ते निश्चित अर्थ खातं गृह खातं सांभाळण्यासारखं आहे. पण अडचण अशी आहे की ते आमच्यासोबत आहे. म्हणजे ते मिटिंगा करतायत वर्षावरती जाऊन, एकनाथ शिंदेंनाही भेटतात. सगळ्या दुनिया आहे जिसके पीछे लेकिन मैं तेरे पीछे असं जे चाललेलं आहे, असा सगळा तो खेळ आहे की अर्थ खातं कोण सांभाळू शकतं तर जेपी सांभाळू शकतात, पण जेपी कुठे आहे तर जेपी महाविकास आघाडीत आहेत. तर आता हा सगळा जो पेच आहे याची उकल काय, मला वाटतं ते तुम्हा लोकांना जास्त माहीत असेल. तेव्हा तुम्ही असं म्हणताय की जेपी आमच्यासोबत आहेत, पण जेपी तिकडेही बोलत आहेत सगळ्यांसोबत. वर्षावरती त्या दिवशी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे होते मुख्यमंत्र्यांसोबतच्या. रात्री ते जाऊन एकनाथ शिंदेसोबत नंदनवरती जाऊन भेटले. तटकरे आणि पटेलांची विश्वासार्हता ती काय हो, काय विश्वासार्हता आहे त्या माणसांची? ज्या तटकरे पटेलांनी दादा गेले त्या दिवसापासून सांगत होते की विलिनीकरणावर आमची कधी चर्चाच झाली नाही, आम्ही कधी बोललोच नाही त्याच्यावर, त्या तटकरेंची अचानक मागच्या 24 तासापासून भाषा बदलली आहे आणि ते म्हणतात की हो विलिनीकरणाची चर्चा चालू होती. कोणते तटकरे खरे? तटकरे हा माणूस मधल्या काळात जे काही चाललेलं होतं, पोरगी सेट करणे, पोरगं सेट करणे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे या दोघांचा पोर्टफोलिओ काय, सुनील तटकरेंची पोरं याच्या पलीकडे काय पोर्टफोलिओ आहे या दोघांचा, काय योग्यता आहे दोघांची. सुनील तटकरे हा माणूस हा अजितदादांनी जो अत्यंत कष्टाने निढळाच्या घामाने पवार कुटुंबाने जो पक्ष उभा केला आहे त्या पक्षावर डल्ला मारणारा माणूस म्हणजे तटकरे आहे. ह्याच्यापेक्षा तटकरेंची काय? बरं तटकरेंनी म्हणजे किती लोकांना तटकरे बघा, इकडे गोगावले, तिकडे महेंद्र दळवी, इकडे राष्ट्रवादी काँग्रेस, ह्या सगळ्या लोकांना. आणि तटकरेंचा जो एकूण जर आत्ताचा जर ऑरा बघितला तर तो काय सांगता येईल, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हे असं पाय माझा मोकळा ठेवणारे तटकरे, त्यांची विश्वासार्हता ते किती. त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात, काही करू शकतात. पण कट्टू आपण जेपींवर बोलत होतो तर प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना आदराने प्रेमाने जेपी असं म्हणतो. जयंत पाटील साहेब हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणून माझे नेते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेत, ते भाजपच्या नेत्याला नाही. कारण ते कुठल्या पक्षाचे आहेत फडणवीस यापेक्षा ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. सो ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. भेटायला गेल्यावर त्यांची काय चर्चा झाली, मला वाटतं याचं स्पष्टीकरण जेपींनी स्वतः दिलेलं आहे. ते असं की ईश्वरपूरमधल्या नगराध्यक्षपदाच्या रद्दबातलतेच्या संदर्भाने चर्चा चालू होती आणि त्या संदर्भात ते भेटायला गेले होते.
तुम्ही आत्ता असं म्हणताय की दादांच्या नंतर अर्थ खातं सांभाळणारा आता कॅपेबल नेता कोण असेल तर JP असेल. जयंत पाटील राज्याचे अर्थमंत्री झाले आता या परिस्थितीत, तर सुषमा अंधारे यांना आवडेल का? नाही, माझ्या आवडण्याने काय होतं? सुषमाताईंना ते महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं असेल. माझ्या आवडण्याने जर होत असेल ना, तर मला आत्ता उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटते. हां, माझ्याकडे आकडा नाही म्हणण्यापेक्षा माझ्याकडे बैमानी नाही आहे. माझ्याकडे आकडा नाही म्हणण्यापेक्षा माझ्या पक्षाला खोटं बोल पण रेटून बोल करता येत नाही. माझ्या पक्षाला इतरांचे पक्ष फोडता येत नाहीत, नेते पळवता येत नाहीत. माझ्या पक्षाला ड्रगचा धंदा करता येत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे. बोलताना आता तुम्ही जे आपण सुनील तटकरेंवर आपण बोलताना काही जे काही मुद्दे मांडले ना, त्या सगळ्यांमध्ये तटकरे जी असतील किंवा पटेल जी असतील, ही माणसं दादा असताना कशी होती, दादा नसताना कशी वागतायत, माझी भूमिका खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय चाललं आहे यावर मी बोलूच नाही. तो माझा भागच नाही आहे. इट्स नन ऑफ माय बिझनेस. पण माझी अडचण काय माहिती आहे का, अनेक वर्षानंतर राज्याला उपमुख्यमंत्रीपदी का होईना एक महिला लाभली आहे. त्यामुळे सुनेत्रा वहिनी महिलेने महिलेला सहाय्यभूत व्हावं या भूमिकेतनं जर सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर कोणी असा खोडसाळपणा करत असेल तर किमान या माध्यमातनं तरी त्यांना अवगत करावं, इतकाच माझा प्रयत्न आहे. झालं. सुनील तटकरेंनी भूमिका बदलली. नेमकं सुनील तटकरे अगोदर नाही म्हणत होते विलिनीकरणाच्या चर्चा, आता ते हो म्हणतात. कशामुळे त्यांना हे सगळं म्हणावं लागलं असं? नाही, तटकरेंना असं वाटत होतं की सगळा पक्ष त्यांना ग्रॅब करता येईल. तो त्यांना करता आला नाही. ते विसरले की सुनेत्रा वहिनी गेली अनेक दशकं दादांच्या सोबत त्या संसार करत होत्या. त्या थोरल्या पवारांच्या सूनबाई आहेत आणि त्या पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबातल्या आहेत. त्यामुळे सुनेत्रा वहिनींना गुंगी गुडिया समजण्याचा फार मोठा प्रमाद हा तटकरेंनी केला आहे. हे खूप जबाबदारीनं बोलते. हा खूप फार मोठा प्रमाद केला आणि तिथे ते चुकलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा ज्यांना असं वाटत होतं की मी तर हे सहज असंच लपेटू शकतो, ते त्यांना लपेटता आलं नाही. परंतु आता जेव्हा हातातनं सगळं निसटते त्यावेळेला ठीक आहे, अगर घी सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो तटकरे जी ने पहले उंगली टेढ़ी करने की कोशिश की, टेढ़ी उंगली से भी अब काम नहीं बन रहा है, तर आता अख्खा डब्बाच गरम करावा का? तर तटकरे अख्खा डब्बा गरम करण्याच्या तयारीमध्ये आहेत असा त्याचा अर्थ आहे. शेवटाकडे जातोय. शेवटाकडे जात असताना दोन प्रश्न फक्त. तुम्ही जरी शिवसेनेच्या नेत्या असल्या, शिवसेना पक्षात असले, तरी सगळ्या राजकीय पक्षातली माहिती तुमच्याकडे चर्चा असते. तुम्ही अनेक नेत्यांशी बोलता. पार्थ पवार ही रात्री जाऊन भेटून आलेत मुख्यमंत्र्यांना. नाही, मला नाही वाटत. म्हणजे भेटायला गेले असतील. मी काय म्हटलं की मुख्यमंत्र्यांना कुणीही भेटायला जाऊ शकतं. हो, आमचे नेते आदित्यदादा जाऊ शकतात, संजय राऊत साहेब जाऊ शकतात, उद्धव साहेब बोलू शकतात. राज्याच्या मुख्यमंत्र्याला कुणी भेटायला जाणं यावरनं लगेच सुतावरनं स्वर्ग गाठायची गरज नाही. ताई, भेटीची वेळ महत्त्वाची. परवा दिवशी जाऊन प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील भेटले. त्या भेटीची सुनेत्रा पवार, पार्थ पवारांना कल्पनाच नव्हती. अशा पद्धतीची माहिती नंतर समोर आली. त्यानंतर झालेली ही भेट आहे, म्हणून ह्या भेटीला महत्त्व आहे असं मला वाटतं. नाही, अगदी बरोबर आहे. त्या पार्श्वभूमीवर जर ते भेटत असतील तर त्या भेटीला महत्त्व वगैरे येणं, आता तुम्ही ती कशी रंगवता त्यावर आहे. पण मला असं वाटतं की जसं फडणवीसांना पोर्ट्रे केलं जातं कामाचा वगैरे माणूस म्हणून, तर कामाचा माणूस खरे तर दादा होते आणि दादांचा मुलगा म्हणून पार्थ पवार आपल्या पक्षाच्या संबंधाने जर काही गोष्टी घेऊन गेले असतील, भेटत असतील, तर त्याचा गहजब करण्याचं काय कारण आहे? अँड ही इज नॉट ॲन्सरेबल टू एनीवन. पार्थ पवारने का कोणाला ॲन्सरेबल असावं, म्हणजे त्यांचा पक्ष म्हणून, आणि मी तरी का त्याच्यावरती व्यक्त व्हावं? धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. या सुषमा अंधारे होत्या. TV9 मराठीशी बोलताना त्यांनी सविस्तर बातचीत केलेली आहे. राज्यात ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, 1.5 महिन्याच्या अनुषंगानं काही राजकीय बदल होतील, अर्थ खात्याच्या अनुषंगानं चर्चा सुरू आहे, आणि या बाकीच्या सगळ्या चर्चेच्या अनुषंगानं सुषमाताईंनी TV9शी सविस्तर बातचीत केलेली आहे. महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अर्थ खातं सांभाळण्यासाठी दादांच्या नंतर कॅपेबल आहेत, अशा पद्धतीचं महत्त्वाचं विधान सुषमा अंधारेंनी केलेलं आहे. सुषमा अंधारे यांच्या या विधानाचा अर्थ पुढच्या काही काळामध्ये नेमका कशा पद्धतीने लागतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहेच. पण ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती सुषमाताईंचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.